नमस्कार मित्रांनो, मी कमलेश पवार KRP यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मित्रांनो, आज आपण अतिशय एक आगळा वेगळा विषय मी तुमच्या समोर मांडणार आहे आणि हा विषय नक्की तुम्हाला आवडेल आणि जर आवडलं तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राइब केला नसेल आतापर्यंत माझ्या चॅनलला तर सबस्क्राइब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। मित्रांनो, अतिशय चांगला विषय, हा विषय नक्की आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असणार आहे। आपल्याला जर मित्र नसेल तर आपलं जीवन अपूर्ण राहू शकते। मित्रांनो, प्रत्येकाला मित्राची गरज असते, मित्र असणं गरजेचं आहे। मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा असेल, कोणत्याही लेवलचा असेल, परंतु आपल्याला प्रत्येकाला एक मित्र असणं गरजेचं आहे। मित्राशिवाय जीवन अधुरा आहे। मित्रांनो, प्रत्येक गोष्ट आपल्याला शेअर करायची असेल, काही गोष्टी आपण मित्रांमध्ये शेअर करू शकतो, काही गोष्टी कुटुंबामध्ये शेअर करू शकतो, आपला आनंद आपण मित्रांमध्ये शेअर करू शकतो, आपलं दुःख मित्रांमध्ये शेअर करू शकतो। चांगल्या मित्राला आपण काही गोष्टी विचारतो, सजेशन विचारतो। जर मित्र नसेल तर सजेशन विचारू शकतो का, किंवा आपण विश्वास ठेवू शकतो का, तर ह्या गोष्टी शक्य होत नाहीत। म्हणून जीवनामध्ये मित्राला एक आगळं वेगळं स्थान आहे आणि जीवनामध्ये मित्राची आवश्यकता प्रत्येकाला भासते आणि भासणारच आहे। म्हणून मित्र करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आपण एक छोटीशी गोष्ट या गोष्टीच्या माध्यमातून जीवनामध्ये मित्राचं स्थान काय आहे हे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जंगल असतं, जंगलामध्ये मोर लांडोर असतात, म्हणजे वेगवेगळे पक्षी असतात, प्राणी असतात। त्यात एक मोर आणि लांडोर यांची एक भेट होत असते आणि भेट झाल्यानंतर ते मैत्रीमध्ये त्यांचं त्या भेटीचं रूपांतर होतं आणि मैत्रीमधनं हळूहळू त्यांच्या प्रेमामध्ये रूपांतर होतं आणि प्रेम झाल्यानंतर मग ते एक वेगळा विचार करतात, लग्नाचा विचार करतात। मित्रांनो, लग्नाचा विचार करत असताना मोर लांडोरला मागणी घालत असतो की आपण लग्न करूया का। तेव्हा मित्रांनो, लांडोर काय करते, त्या मोराला म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु माझी एक अट आहे, माझी एक अट आहे आणि ती अट तुला मान्य आहे का ते बघ, जर मान्य असेल तर आपण लग्न करूया। मग मोर म्हणतो ठीक आहे, सांग तुझी अट काय आहे। तेव्हा मित्रांनो, लांडोर म्हणते तुला मित्र आहेत का, तुला मित्र आहेत का, जर तुला मित्र असतील तरच मी तुझ्याशी लग्न करणार आहे, अन्यथा तुझ्याशी लग्न करणार नाही। मग मित्रांनो, त्या मोराला मित्रच नव्हते आणि मित्र नाहीत हे सांगणं त्याला कठीण जात होतं, परंतु लांडोरने ते ओळखून घेतलं आणि मोराला लग्न करण्यासाठी नकार दिला त्याने। माता मित्रांनो, झाली का पंचायत। मग मोर काय म्हणतो, ठीक आहे म्हणतो, मी प्रयत्न करतो आणि मित्र जोडतो। मग मित्रांनो, मित्र जोडण्यासाठी जंगलाच्या दिशेने मोर निघतो। जंगलाच्या दिशेने मोर जात असतो। जाताना मित्रांनो, त्याला एका ठिकाणी टिटवी भेटते, एका ठिकाणी टिटवी भेटते। ते टिव 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 करत असं रानावनामध्ये भटकत असते, तर ती टिटवी त्याला त्या मोराला भेटते। मग मोर त्या टिटवीला जाऊन म्हणतो की तू माझ्याशी मैत्री करशील का, तू माझ्याशी मैत्री करशील का। तेव्हा ती टिटवी म्हणते ठीक आहे, काय हरकत नाही। मग त्या दोघांची मैत्री होते। मग ते दोघं परत जंगलाच्या दिशेने पुढे जातात। मग पुढे जात असताना एका ठिकाणी त्याला कासव दिसतो, एका ठिकाणी त्याला कासव दिसतो। मग कासवाला मोर म्हणतो की माझ्याशी तू मैत्री करशील का। मग कासव म्हणतो ठीक आहे, काय हरकत नाही। मग त्या मोराला दोन मित्र भेटले। मग दोन मित्र, मोर आणि ते दोन मित्र परत पुढे चालायला लागले, आणखी त्यांना मित्र शोधायचे होते। तर मित्रांनो, असं जात असताना एका ठिकाणी त्यांना वाघ दिसला जंगलामध्ये। मग आता वाघ दिसल्यानंतर मोर त्या वाघाला रिक्वेस्ट केला की अरे वाघोबा, माझ्याशी तू मैत्री करशील का। मग वाघ म्हणतो काय हरकत नाही, ठीक आहे, करेन मैत्री। तर मित्रांनो, तीन मित्र त्या मोराने जोडले। मग तीन मित्र मिळून परत ते आले। परत आल्यानंतर
मोर त्या लांडोरीला म्हणतात, बघ माझे मित्र, आता तू लग्न करशील का? मग आता लांडोरीला खात्री पटली, हे 3 मित्र त्याने आणलेले आहेत आणि आता याच्या आयुष्यामध्ये हे 3 मित्र असणार आहेत, म्हणून ते लग्नाला होकार देते. मग त्यांचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मग ते एका ठिकाणी एका झाडावरती एक घरटं तयार केले, घरटं बांधले आणि त्या घरट्यामध्ये त्यांचा संसार मित्रांनो सुरू झाला. रोज सायंकाळी किंवा दुपारचं वगैरे ते सगळे मित्रमंडळी एकत्र यायचे, त्यांच्या सगळ्यांच्या गप्पा व्हायच्या, एकमेकांचा विचारपूस करायचे. अशा पद्धतीने त्यांचं जीवन, दैनंदिन जीवन सुरू झालं. मग एके दिवशी मित्रांनो त्या जंगलामध्ये शिकारी आले होते. त्या जंगलामध्ये 2 शिकारी आले होते. मग 2 शिकारी आल्यानंतर त्यांना काही दिवसभरात शिकार भेटलीच नव्हती. मग एका झाडाखाली ते येऊन आराम करत होते. एका मोठ्या झाडाखाली येऊन ते आराम करत होते आणि त्यांच्यामध्ये ती चर्चा सुरू झाली की बाबा आज दिवसभरात काही शिकार भेटलेली नाही आपल्याला, आपल्या आज उपासमार होत आहे आणि संध्याकाळी आपल्या बायका मुलांना आपण काय खाऊ घालायचं, असं त्यांची ती चर्चा सुरू होती. मग एकाच्या डोक्यामध्ये एक विचार आले की अरे एवढं मोठं झाड आहे, वरती पक्षी आहेत आणि वरती घरटी पण दिसत आहेत, तर आपण वरती झाडावरती चढूया आणि घरट्यामध्ये पिल्ला असतील किंवा अंडी असतील ते आपण घेऊ आणि त्याच्यावरती आपला आजचा दिवस आपण गुजारा करूया किंवा त्याच्यावरती आपला दिवस आजचा आपण किंवा भूक आपली भागूया. हे बोलत असताना कासव बाजूला असतो मित्रांनो, तिथं पाणी असतं त्या बाजूला कासव थांबला असतो. मग कासव हे ऐकतं. कासव ऐकल्यानंतर मित्रांनो कासव काय करतो, थोडं आवाज करतो आणि पाण्याच्या दिशेने पळत असतो. मग हे म्हणतात अरे कासव कासव कासव, चला पकडूया. मग कासवाला पकडेपर्यंत बाकी यांची हालचाल सुरू झाली. मग पक्ष्यांना कळलं की बाबा इथं काही तर गडबड आहे. मग लगेच टिटवीचा आवाज सुरू झाला. कासव पाण्याच्या दिशेने पळत गेला आणि पाण्यामध्ये उडी मारला. मग आता हे काय म्हणले, झाडावर चढण्यापेक्षा आपण कासवाला पकडूया. मग हे 2 शिकारी काय करतात मित्रांनो, त्या कासवाच्या पाठीमागे जातात आणि पाण्यामध्ये उडी मारतात. पाण्यामध्ये उडी मारून त्या कासवाला पकडण्याचा प्रयत्न ते करत असतात. परंतु चिखल असतं मित्रांनो तिथं. आता चिखलामध्ये दोघंही ते शिकारी म्हणजे चिखलामध्ये अडकतात, रुतून बसतात, त्यांना बाहेर येता येत नाही. मग सगळीकडे पक्ष्यांचा गोंधळ, सगळे पक्षी ओरडत असतात, टिटवीचा आवाज खूप लांबपर्यंत पोहोचतो. मग त्या दिशेने वाघ येतो. मग मित्रांनो सगळे प्राणी पक्षी त्या ठिकाणी जमतात आणि जमल्यानंतर मित्रांनो वाघ समोर, हे लोक तर दोघं शिकारी अडकलेले चिखलामध्ये. आता काय करता येईल, ह्यांना बाहेर पडायचं म्हटलं तर वाघ, आणि चिखलात अडकलं तर ते अडकून तिथंच ते मरतील. तर मित्रांनो अशा वेळेस ते शिकारी वाघाच्या ह्याच्यामध्ये दडपणाखाली ते येऊन तिथं थांबतात आणि मित्रांनो बाहेर येणं त्यांना अवघड होतं. म्हणून मित्रांनो अशा वेळेस मित्र धावून येतात. तर त्याच पद्धतीने हे सगळे मित्र, पक्षी असतील, प्राणी असतील, येऊन त्या शिकाऱ्यांना मारतात. तर मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये असंच आहे. योग्य वेळी योग्य मित्र आपल्याला कामी येऊ शकतो. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये मित्रांची संख्या वाढवली पाहिजे. जास्तीत जास्त मित्र आपले असले पाहिजेत. चांगले मित्र असले पाहिजेत. मित्र आपल्या म्हणजे त्यांचा आनंद उपभोगण्यासाठी ते आपल्यासोबत असतील असे मित्र नको आहेत मित्रांनो. तर आपल्या आनंदामध्ये ते साथ देणारे, आपल्या दुःखामध्ये ते साथ देणारे असे मित्र आपण पारखून तसे मित्र आपण निर्माण केले पाहिजे किंवा तशा मित्रांशी आपण मैत्री केली पाहिजे. हे आपण या गोष्टीच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे किंवा या गोष्टीचा एक निष्कर्ष असा निघतो मित्रांनो. जीवनामध्ये मित्रांचं स्थान एक आगळं वेगळं आहे आणि हे स्थान आपण निर्माण केलं पाहिजे आणि जपलं पाहिजे. थँक्यू मित्रांनो. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही लाईक करा, इतरांना शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.